नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्टडी फ्लो कोर्सेस मध्ये आपलं पुन्हा एकदा सर्वांचं स्वागत आहे। आज आपण बीएससी अंतर्गत येणारा बीएससी इकॉनॉमिक्स ऑनर्स या कोर्स बद्दल डिटेल मध्ये माहिती पाहणार आहोत। याआधी आपण बीएससी इकॉनॉमिक्स बद्दल व्हिडिओ बनवलेला आहे, तो जर पाहिला नसेल तर प्लेलिस्ट जी आहे आपल्या चॅनलवरची तिथे चेकआउट करायला विसरू नका, किंवा आय बटन मध्ये तुम्हाला या व्हिडिओमध्ये तो व्हिडिओ मिळून जाईल, तेही पाहू शकता। तर आता ऑनर्स कोर्स काय, याच्यामधून संधी काय, याच्यामध्ये काय शिकवलं जातं, जॉब ऑपॉर्च्युनिटीज कोणत्या, कोणी हा कोर्स निवडायला पाहिजे, सर्व डिटेल्स आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। हा व्हिडिओ एंड पर्यंत पहा। चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राइब नक्कीच करा। सो लेट्स बिगिन। तर सर्वप्रथम पाहूया की हा जो बीएससी इकॉनॉमिक्स ऑनर्स हा कोर्स काय आहे, याच्यामध्ये काय शिकवलं जातं। सिंपल भाषेमध्ये सांगत आहे, इकॉनॉमिक्स शब्द आहे आणि ऑनर्स लागतं, तर याच्यामध्ये जे इकॉनॉमिक्सचं स्पेशलायझेशन आहे त्याबद्दल डिटेल अभ्यास शिकवला जातो। जसं इकॉनॉमी कशी वर्क करते, काय असते इकॉनॉमी, जीडीपी काय, कशी वर्क करते, जीडीपी पर कॅपिटा इन्कम काय, या बियॉन्ड ज्या गोष्टी असतात ज्या सामान्य व्यक्तीला माहीत नसतात, तर या सर्व गोष्टींचा डिटेल्ड अभ्यास तुम्हाला या कोर्समध्ये पाहायला मिळतो। आणि या कोर्सचा कालावधी तुम्हाला 3 वर्षाचा पाहायला मिळतो, जो की रेग्युलर बेसिसवर अवेलेबल आहे। तर सर्वप्रथम पाहूया आता याच्यामध्ये की शैक्षणिक पात्रता काय लागते, कोणत्या विद्यार्थ्याला याच्यासाठी ऍडमिशन घ्यायला जे आहे ते चान्स असतो। जर तुमची 12th पास झालेली असेल विथ मिनिमम 50% मार्क्स, यासाठी तुम्ही ऍडमिशन घेऊ शकता, कारण हीच याची एलिजिबिलिटी आहे। आता 12वीच पास आउट का असलं पाहिजे, कारण हा डिग्री स्तरावरील कोर्स आहे जो 12वी पास आउट विद्यार्थीच करू शकता। सो मेक शुअर तुमची 12वी कंप्लीट झालेली आहे, 50% तुम्हाला मार्क्स पडलेले आहेत मिनिमम, तेव्हा तुम्हाला याच्यामध्ये जे आहे ते ऍडमिशन मिळून जाते। जर तुम्ही रिझर्व्ड कॅन्डिडेट असाल, फ्रॉम एससी एसटी ओबीसी या प्रवर्गातून येत असाल, तर अतिरिक्त 5% तुम्हाला याच्यामध्ये सूट मिळते। म्हणजे 45% मार्क घेऊन जरी तुम्ही पास आउट असलेले असाल तरी तुम्हाला इझिली याच्यासाठी ऍडमिशन मिळून जाते। आता आपण याची ऍडमिशन प्रोसेस पाहूया। ऍडमिशन प्रोसेस खूप सोपी आहे, ऑनलाईन ॲज वेल ॲज ऑफलाईन पद्धतीने तुम्ही ऍडमिशन करू शकता। मग तुम्ही कॉलेजला डायरेक्टली व्हिजिट करून ॲज वेल ॲज कॉलेजवरच्या ज्या वेबसाईट्स असतात, ज्या साईट्स असतात, त्या साईट्सवर जाऊन सुद्धा ऍडमिशन करू शकता। तुमचे जे मार्कच्या बेसिस असतात त्या बेसिसवरच तुम्हाला जे आहे ऍडमिशन मिळून जाते। पण काही ठिकाणी काही टॉपचे कॉलेजेस असतात तिथे मेरिट बेसवर एंट्रन्स एक्झाम घेतली जाते, म्हणजे तुम्हाला एंट्रन्स एक्झाम द्यावी लागते, त्या कॉलेजच्या लेवलची असते किंवा युनिव्हर्सिटी लेवलची असते। सिंपल तुम्हाला 11वी-12वीचा अभ्यास असणे गरजेचे आहे, त्या बेसिसवरच तुमची एक्झाम घेतली जाते। ती एक्झाम पास आउट करावी लागते, तुम्हाला मेरिटमध्ये यावं लागतं, शॉर्टलिस्ट व्हावं लागतं, त्यानंतर तुम्हाला तुमची जी सीट असेल ती क्लेम करता येते। हे टॉपचे कॉलेजेस जे महाराष्ट्राच्या बाहेर आहेत मॅक्झिमम तिथं चालतं आहे। महाराष्ट्रामध्ये तुम्हाला मार्कच्या बेसिसवर ऍडमिशन जे आहे ते मिळून जाते। तर सांगायचं तात्पर्य एवढंच की याच्यामध्ये जे ऍडमिशन आहे ते मेरिट बेस ॲज वेल ॲज तुमच्या मार्कच्या बेसिसवर अवेलेबल आहे, आणि तुम्ही ऑनलाईन ॲज वेल ॲज ऑफलाईन पद्धतीने ते करू शकता। तर आता पाहूया याचा कालावधी काय, जरा डिटेलमध्ये पाहूया। याआधी तुम्ही ऐकलंच असेल की ह्याचा कालावधी जो आहे तो 3 वर्षाचा पाहायला मिळतो तुम्हाला। पण या 3 वर्षामध्ये तुम्हाला कोणती पद्धत पाहायला भेटते एक्झामिनेशनची, तर ह्याच्यामध्ये सर्व तुम्हाला सेमिस्टर एक्झाम ज्या असतात त्या पाहायला भेटतात, किंवा सेमिस्टर पद्धत पाहायला मिळते। एका वर्षामध्ये तुम्हाला 2 सेमिस्टर असे, 3 वर्षामध्ये तुम्हाला 6 सेमिस्टर पाहायला भेटतात। हे 6 सेमिस्टर जे असतात ते इम्पॉर्टंट असतात। याच्यामध्ये जे इकॉनॉमी रिलेटेड विषय असतात ते तुम्हाला शिकवले जातात। हे विषय आपण फर्दर पुढे पाहणार आहोत। या विषयांची एक्झाम असेल, त्याची थेअरी असेल, ॲज वेल ॲज प्रॅक्टिकल्स किंवा जे वायवा असतो, ह्या एक्झाम्स तुम्हाला पास आउट व्हावे लागतात। 6 सेमिस्टर पास आउट म्हणजे 3 वर्षानंतर तुम्हाला हे डिग्रीचे सर्टिफिकेट मिळते, जे तुम्ही फर्दर स्टडीजसाठी जाऊ शकता, हायर स्टडीजसाठी, ॲज वेल ॲज गव्हर्नमेंट जॉबला अपेअर होण्यासाठी किंवा प्रायव्हेट सेक्टरमध्ये जॉब मिळवण्यासाठी त्याचा यूज करू शकता। मित्रांनो, आपण याच्या कालावधीबद्दल तर पाहिलेलं आहे, आता आपण याचा सिलेबस बद्दल डिटेलमध्ये पाहूया। तर याच्यामध्ये कोणत्या सेमिस्टरमध्ये कोणत्या प्रकारचे सब्जेक्ट तुम्हाला पाहायला मिळतात, जसं तुम्ही स्क्रीनवर पाहू शकता। यामध्ये तुम्हाला इंट्रोडक्शन टू इकॉनॉमिक्स, थेअरी ऑफ कन्झ्युमर बिहेवियर, थेअरी ऑफ फर्म, फॅक्टर प्राइसिंग, वेलफेअर इकॉनॉमिक्स, फंक्शन्स, डिफरन्शियल कॅल्क्युलस, इक्वेशन्स अँड ग्राफ्स, मॅट्रिक्स अल्जेब्रा, इंडियन पब्लिक फायनान्स, डेव्हलपमेंट इकॉनॉमिक्स, ट्रेड सायकल्स, सेंट्रल टेंडन्सी, पब्लिक फायनान्स 1, कमर्शियल बँक्स, स्टॉक एक्सचेंज, probability distribution, market failures and externalities, sustainable development, population and environment, अशा प्रकारचे जे विविध विषय असतात ते तुम्हाला या 6 सेमिस्टरमध्ये पाहायला मिळतात।
तुम्ही जर याच्यामध्ये लक्ष दिलेले असेल तर तुम्हाला समजलं असेल सर्व जे सब्जेक्ट असतात ते इकॉनॉमीवरच आहेत. मॅक्झिमम तुम्हाला इकॉनॉमीचाच अभ्यास याच्यामध्ये करावा लागतो, कारण हा कोर्स त्याचवर बेसिस आहे. आणि जर तुम्हाला आता प्रत्येक सेमिस्टरनुसार जे कोणकोणते सब्जेक्ट फिक्स म्हणजे जे असतात किंवा ॲक्युरेटली कोणकोणते सब्जेक्ट शिकवले जातात हे जर तुम्हाला रीड करायचं असेल तर ते सर्व डिटेल मी डिस्क्रिप्शनच्या लिंकमध्ये दिलेली आहे. तिथे क्लिक करून तुम्ही सर्व माहिती रीड करू शकता. तर मित्रांनो, आता पाहूया की हा कोर्स केल्यानंतर पुढील संधी काय. सर्वप्रथम हायर एज्युकेशनचे जे संधी आहेत ते पाहूया. तर तुम्ही पुढे जाऊन जे आहे MSc करू शकता, म्हणजेच पोस्ट ग्रॅज्युएशन असेल, मास्टर्स, PhD करू शकता. पण हे सर्व तुमचा वेळ तुम्हाला जीवनाचा या गोष्टीमध्ये किती द्यायचा आहे या गोष्टीवर डिपेंड आहे. पण याच्यामध्ये तुम्हाला हायर स्किल्स जे आहेत ते अनलॉक होतात आणि प्रायव्हेट सेक्टरला तुम्ही हायर जे जॉब्स असतात, पोझिशन्स असतात, ॲज वेल ॲज हायर पॅकेज असतात ते मिळवू शकतात. पण त्यासाठी शिक्षण पण तसंच घेतलं पाहिजे. ॲज वेल ॲज ज्या गव्हर्नमेंट जॉब्स आहेत त्यासाठी अपेअर होऊ शकता. मग युनियन पब्लिक सर्व्हिस कमिशन UPSC असेल, तसंच महाराष्ट्र पब्लिक सर्व्हिस MPSC असेल, SSC असेल किंवा इतरही गव्हर्नमेंटच्या एक्झाम्स असतात त्यासाठी तुम्ही इझिली अपेअर होऊ शकता. तिथे फक्त डिग्रीची गरज असते. पण हे सर्व तुमच्या माइंडसेट, तुमच्या डेडिकेशन आणि तुमच्या अभ्यासावर डिपेंड आहे. त्याचबरोबर प्रायव्हेट सेक्टरलाही तुम्ही जॉब्स करू शकता. आता याच्यामध्ये कोणकोणत्या प्रकारच्या जॉब्स आहेत जसं तुम्ही स्क्रीनवर पाहू शकता. तुम्हाला यामध्ये मायक्रो इकॉनॉमिक अनालिस्ट, इकॉनॉमिक ॲडवायझर, कंटेंट डेव्हलपर, क्रेडिट अँड ट्रान्झॅक्शन मॅनेजमेंट असोसिएट, रिसर्च असोसिएट अशा प्रकारचे वेगवेगळे जॉब्स पाहायला मिळतात. याच्यामध्ये टॉप रिक्रुटर्स कंपनी सुद्धा आहेत, जसं की याच्यामध्ये NTPC, बिर्ला ग्रुप, रिलायन्स, जेनपॅक्ट, ICICI बँक, पॉलिसी बाजार. तुम्ही ह्या जे टॉप रिक्रुटर्स आहेत त्यांचं नाव ऐकलंच असेल. तर या ठिकाणी तुम्हाला या फॉलोइंग जॉब्स मी आता ज्या सांगितल्या त्या मिळतात. आता हे जॉब्स काय, यांचं जॉब रोल काय, म्हणजे यांना काम काय करावं लागतं, याच्यामध्ये ॲव्हरेज पॅकेज काय मिळतं, पुढे किती मिळू शकतं, हे जर डिटेल तुम्हाला रीड करायचं असेल तर त्याच डिस्क्रिप्शनच्या लिंकला क्लिक करून जे आहे ते तुम्ही रीड करू शकता. तर मित्रांनो, लास्ट बट नॉट लिस्ट आता पाहूया की हा कोर्स का आणि कोणी निवडावा. सर्वप्रथम तुमचा जर हायर एज्युकेशन तुम्हाला इकॉनॉमिक्स या सब्जेक्टमध्ये जर घ्यायचं असेल तर सिंपल हा कोर्स तुमच्यासाठीच आहे. नो डाऊट तुम्ही हा कोर्स निवडला पाहिजे. जर तुमचा गोल एक डिग्री घेऊन, एक चांगली डिग्री घेऊन जर तुम्हाला गव्हर्नमेंट एक्झामसाठी अपेअर व्हायचं असेल तर सिंपल ही पण डिग्री तुमच्यासाठीच आहे. पण जर तुमचं इकॉनॉमिक्स जे सेक्टर आहे त्याच्यामध्ये तुम्हाला जायचं असेल, तुम्हाला हायर स्किल्स, हायर एज्युकेशन, चांगला जॉब, जे मी जॉब सांगितले त्याच्यामध्ये जर तुम्हाला हायर पॅकेज मिळवायचं असेल तर इकॉनॉमिक्स जे आहे ऑनर्स तुम्ही या कोर्सशी जाऊ शकता. कारण याच्यामध्ये डिटेल इकॉनॉमीचा अभ्यास शिकवला जातो. जे सब्जेक्ट आहेत ते बघून तुम्हाला समजलंच असेल. पण यासाठी हे सर्व तुमच्या माइंडसेट आणि तुमच्या स्किलवर डिपेंड आहे. या तीनपैकी कोणताही तुमचा इंटरेस्ट असेल किंवा मी सांगितलेल्या सब्जेक्टमध्ये तुम्हाला रस असेल, आवड असेल तर नक्की हा कोर्स तुम्ही निवडायला पाहिजे. मित्रांनो, या कोर्स रिगार्डिंग जर तुमचे काही प्रश्न असतील, काही डाऊट्स असतील तर खाली कॉमेंट सेक्शनमध्ये विचारा. ॲज वेल ॲज जर गायडन्स पाहिजे असेल, कळत नसेल काय करावे तर सिंपल तुम्ही डिस्क्रिप्शनमध्ये इंस्टाग्रामची पण लिंक दिलेली आहे, तिथे आमच्याशी कॉन्टॅक्ट करू शकता. ॲज वेल ॲज आमचे इतर कोर्स सुद्धा पाहायला विसरू नका. कारण BScचे किंवा इतर स्ट्रीमचे सुद्धा आम्ही जे कोर्स आहेत ते अपलोड करतो. त्यांचे जे आर्टिकल लिंक्स असतात त्या डिस्क्रिप्शनमध्ये असतात. त्याच्यामुळे आमचे इतर व्हिडिओ पण पाहायला विसरू नका. तसेच नवीन असाल चॅनलवर, चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ लाईक करा, इतरांबरोबर हा व्हिडिओ नक्की शेअर करा. मी मिळतो तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत थँक्स फॉर वॉचिंग.